नमस्कार. आज 10 फेब्रुवारी आणि संध्याकाळचे 8:30 वाजून गेलेत. आज आपण रात्रीची पावसाच्या संदर्भाची माहिती बघूया. त्यासोबतच 11 फेब्रुवारी रोजी वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे. वादळी वाऱ्यासह गारपीट देखील होण्याची शक्यता आहे. तर या संदर्भाची सविस्तर माहिती बघूयात. त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा. सुरुवातीला जर आपण बघितलं तर सध्याची परिस्थिती काय आहे. जवळपास 6:30च्या आसपास जर आपण महाराष्ट्राची परिस्थिती बघितली तर वर्धा, नागपूर या ठिकाणी पावसाचे तीव्र असे ढग आहेत. यामधून मेघगर्जनेसहित पाऊस आणि वादळी वारा होईल अशा प्रकारची स्थिती या ठिकाणी आहे. आणि हे ढग जे असेल तर काहीसे रात्री पूर्वेकडे सरकण्याचा अंदाज आहे. भंडारा, गोंदिया या ठिकाणी पाऊस पुन्हा रात्री पहाटेपर्यंत देण्याची शक्यता आहे. आपण या संदर्भाची माहिती अगोदर देखील दिलेली आहे. त्यासोबतच चंद्रपूर, गडचिरोलीचा उत्तरेकडील विभाग, नांदेड, परभणी, हिंगोली, लातूर, धाराशिव आणि सोलापूरचा पूर्व विभाग या ठिकाणी देखील काहीसे ढग आहेत. आणि उंचावरील बाष्प जे आहे तर धुळे, नंदुरबार, जळगाव या ठिकाणी आहे. आणि दुपारी जो 3च्या नंतर पाऊस झाला तर अकोला, वाशिम, यवतमाळ उत्तर विभाग आणि अमरावती या ठिकाणी झालेला आहे. काहीसा जोरदार वादळी वाऱ्यासह या ठिकाणी पाऊसाचे नोंदी असतील. कदाचित क्वचित काही ठिकाणी गारपिटीची देखील शक्यता किंवा घटना घडल्या असतील. अशा प्रकारची परिस्थिती आहे, कारण की चांगल्यापैकी तीव्र वातावरण या ठिकाणी होतं. आणि आपण अगोदर देखील अंदाज दिलेला होता की या संपूर्ण जिल्ह्याच्या आसपास 2:30 वाजे ते च्या आसपास जे असेल तर पावसाची शक्यता निर्माण होईल. त्याप्रमाणे या ठिकाणी पाऊस झालेला आहे. आता आपण बघूया उद्याची परिस्थिती. 11 फेब्रुवारी रोजी जी पावसाचा अंदाज असेल तर तो वर्धा, यवतमाळ, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर या ठिकाणी खास करून राहणार आहे. आणि यामध्ये जे वातावरण असेल तर उद्यासाठी तीव्र राहील. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी करणं गरजेचं आहे, कारण की मेघगर्जनेसहित वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. आणि जो अंदाज असेल तर जवळपास 4 वाजेच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे. आणि जरी 4 वाजेला सुरुवात नाही झाली तरी 5 वाजेच्या आसपास म्हणजे 4:30 ते 5:30च्या दरम्यान किंवा 5ला अशा प्रकारची स्थिती राहील. आणि जसा जसा दिवस मावळेल तशी तशी जे ढग असतील तर ते जास्त प्रमाणामध्ये दाटून येतील. आणि 7, 7:30, 8, 8:30, 9, 10, 11, 12 अशा प्रकारे रात्री या ठिकाणी तीव्र गर्जना करतील. अशा प्रकारची स्थिती उद्यासाठी निर्माण होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी या ठिकाणी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यासोबतच हिंगोली, नांदेड, यवतमाळ या ठिकाणी देखील पावसाची शक्यता, हलक्या पावसाचा अंदाज आहे. पश्चिमेकडील जो विदर्भ असेल, अमरावती, अकोला, वाशिम या ठिकाणी जे आहे तर खूप मोठा पाऊस होईल किंवा सार्वत्रिक ठिकाणी होईल अशा प्रकारे शक्यता नाही. क्वचितच कुठेतरी पावसाच्या नोंदी होतील अशा प्रकारची शक्यता उद्यासाठी राहणार आहे. तर जे नवीन शेतकरी असतील त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा. सध्यासाठी इथेच थांबतो. जय महाराष्ट्र.